आज आहे रविवार आणि आजपासून 2-3 दिवसांनी आलेली आहे बकरी ईद आणि आज रविवारी आपल्या शेवगावचा शेळी बाजार भरत असतो. त्याच्यामुळेच म्हणलं की बाबा एक चक्कर मारून येऊ. आपल्याला काय शेळी घ्यायची नाही आहे, विकायची नाही आहे, पण एकदा चक्कर मारून येऊ. आपल्याला आयडिया येईन की बाबा मार्केटला बकरीच्या वेळेला काय भाव असतो. त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या वेळेस आपलं जे बोकड वगैरे रेडी होईल तेव्हा आपल्याला विकता येईन. ते अजून तर आपल्याकडे काहीच नाही विकायला. आपला जो बोकड आहे, तुम्ही लई जणांना विचारायला असतं की बाबा हे बकरी ईदला विकून टाका ना बोकड, पण आपला जो ब्रीडर आहे त्याच्यामुळे आपल्याला तो काही विकता येणार नाही आहे. चला पण बघून येऊ आज काय हालचाल चालू आहे बाजाराची. बकरे तर इतके जबरदस्त गेलेत, विषयच नाही करायचा. या रोडनी आता मी थोडा व्यायाम करायला गेलो होतो ना, असं शेवगावकडेच गेलो होतो मी. इतके जबरदस्त मोठले बकरे गेलेले, टू व्हीलरवर नेले. ते कसे नेले काय माहिती लोकांनी. चला तुम्हाला जास्त बोर नाही करत, आता डायरेक्ट आपण भेटू बाजारामध्ये. आलेलो आहे आता बाजारात, बघू काय नाही. इकडं चालू झालेत बोकड. आज शेळ्या कमी, बोकडच जास्त दिसते. केवढा मोठा बोकड आहे. ह्यो तर काहीच नाही अजूक. इथं बघा बाबा कोणत्या जातीचा आहे ह्यो? विठ्ठल. कितीला सांगितलं? 71. किती? 75. बाबांचा बोकड आहे विठ्ठल जातीचा, 75,000. तो पलीकडचा तुमचाच आहे का? पलीकडचा तुमचाच आहे? घरचा आहे का फार्मवरचा आहे? 15,000. तो इथे की किती सांगितलं दादा? अरे बापरे, 80,000. बोकड म्हणजे बोकडच आहे, पण बघू शकता ते साईज काकांच्या कमराच्या वर आहे. कमरात सुद्धा बसत नाही लवकर असा. किती वर्षाचा आहे काका ह्यो? हा, फार्मवरचा आहे का आपला? घरगुती. जबर केला गाड्या, भारी केला. आज फुल मोठले बोकड आले. तो एक विठ्ठलचा आहे. यांच्या एवढ्याला किमती आहेत. याच्यात जर आपण साधे बोकड घ्यायला गेलो तर 4-5 बोकड येते. बघा इकडे सगळे ना, एवढी जी रांग दिसते ना ही सगळी विठ्ठलमध्येच भरली बरं का. पुढं सगळं आपला बाजार आहे. पुढं तर अजून गेलो पण नाही मी. बघा इकडं 25 आणि 30 ला मागू राहिले. किती सांगितलं दादा? हा, 35. आणि तो मा यो 21,000. तो मागचा मोठा 35,000. मात्र आहे थोडा फक्त. तिकडे तर 80 सांगितले तुम्हाला. ते का मुंबईचा वगैरे बाजार आहे काय लगे? मग काय हे 35 म्हणतात. हा, ते तिकडे 80,000 90,000 चाललंय. काय पण फक्त विषय असा आहे की थोडा म्हातारा आहे बरं का बोकड. ते ताजी बोकड आहे त्याच्यामुळे एवढे सांगत असतील कदाचित. आणि विषय असा आहे की आपला मुंबईचा बाजार पण नाही एवढा सांगायला. इकडे आता आपले नॉर्मल साईजचे गावठी बोकडे चालू झाले. तो विठ्ठलाची किती सांगितले बाबा? 27. दोन छोटा आहे मग आजू भारी. दोन दाती बरोबर. हे आपली गावरान. इकडे मग आपले नॉर्मल चालू होते 10 आणि 15,000चे. तरी आता यांचं भावले सांगतील 10 आणि 15 शिवाय बोलायचेच नाही. किती सांगितले भैया? किती सांगितले? दोघांचे 12,500. पाठ बोकड आहे का? बोकड आहे, दोन्ही बोकड आहेत. शेळी आहे, एक शेळी दिसली भाऊ एवढ्या मोठ्या बाजारात आताशी.
करडा सगळं 17,000. फाट्या शेळ्या किती सांगितले बाबा? हा तिकडे गेले होय. बर बर. बोकड आला भाऊ मोठा परत. कसे रागीड बोकड आहेत भाऊ. आल्या भाऊ शेळ्या. आता शेळ्या बोकड्या यायला लागले शेतकऱ्याची. बाजार पण आता बऱ्यापैकी मोठा भरलेला आहे. बोकडन ते पण जास्त यायला लागलेत आता. बघा पठ्ठ्या. कलर काय मस्त आहे. बघा सगळे शेतकऱ्याचे आले आता. कलरफुल पाठी. एक 7,000 बारकाल्या तिकडं. हे सगळे शेतकऱ्याचे आहेत शेळ्या. चालला पैलवान. गाप येलेली शे 2 बोकड आहेत तिच्या खाली. 14,000 म्हणून राहिलेत. बारीक आहे थोडी पण. 13,000 म्हणतो एवढी. काय सौदा चाललाय मलाच काही कळाना. सात 7,000 शेळी. ही शेळी कितीला घेतला बाबा? हा 18,000. 30,000 ते 30,000 मध्ये भाव चालू आहे बरं का. मस्त बाजार भरलाय पण आज जास्त बोकड बघायला भेटले. वेगवेगळ्या व्हरायटीचे. काय गर्दी झाली भाऊ. बघा ह्यो कोणत्या जातीचा आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बघ कलर मला त्याचं नाव आठवणार आहे आता. राजस्थानी जाती कोणती तरी. शिरोहीच वाटतं. पैलवान शिरोही जातीचाच आहे. बिटल क्रॉस आहे काय माहिती. पांढरा डोळा आहे कारण की जबर आहे. चला मी निघतो आता. उशीर झालाय मला पण. पुढं आपल्याला कोंबड्या शेडचं पण करायचं आहे. सकाळीच होतं. संध्याकाळी होत नाही ते. दुपारी पण लय कंटाळा येतो मग. बघा कशी शेळी आहे. गाभण आहे. 4-5 दिवसात येईन अशी. चला भाऊ आत्ताशी आलोय मी शेळी बाजारातून घरी. चला याला घेऊन जाओ. 15-20 हजार तर आरामशीर येते. नको रे भाऊ. गाव रे गाड्यातून द्या सोडून मग दावस वाडा. तशी सोडून नाही द्यायच ती. चला भाऊ 3 अंडे निघलेत आज सकाळी. आता एवढं आवरलं का दिलं सोडून बाबांनी. आज हे नव्हतेच बरं का बाजारात. एक सुद्धा नव्हती. गाय नव्हती बैल एक सुद्धा नाही. सगळे बोकडच. बैला एवढं लय बोकड. 2 मिनिटं आलो. आता संजयजींनी खरकट दिलं होतं. संपवलं पण. याच्यात आता भाकरी येते. रात्री कामाला. राजहंसला फायटिंग करता का?